नमस्कार भैया. माझं एक बंधन वधूवर सूचक केंद्र आहे. तर आपलं सर्व समाजासाठी आहे. घटस्फोटी, विधवा, विधूर, शेतकरी सर्वच आपल्याकडं आहे. तर आपल्याकडं आता हे भैया आलेले आहे. कुठून आलेले भैया तुम्ही? वैजापूर तालुक्यातलं मध्ये गारज गाव आहे, ते तिथून आलेले आहे. तर आपण यांचा परिचय जाणून घेऊया. तर हे तुमच्यासोबत हे कोण आलेले, कोण आहे? माझे आजोबा आहे तुमचे भाचे. तर भाचीचा मुलगा आहे. तर मग तुम्ही कुठं राहता? मी इथंच राहतो संभाजीनगर. संभाजीनगरलाच राहता. तर मग तुम्ही यांना सांगितलं का? तर तुम्हाला कसं काय माहीत झालं आपलं ऑफिस? यूट्यूबवर हे व्हिडिओ बघितले. यूट्यूबला व्हिडिओ बघितले. तर मग तुम्हाला आता इथं ऑफिसला आले तर कसं वाटलं तुम्हाला ऑफिस ते बघून सनी? काही इथं काही असं वाटतं का फसवाफसवी काही असं वाटतं का तुम्हाला? असं तर वाटत नाही. तर मग आहे ना इथं ऑफिस वगैरे सगळं आहे ना? सगळं आहे. तर मग हे तुमचे भाचे आहे. तर काय करताय, काय करता भैया तुम्ही? शेती करता. तुमचं नाव काय आहे? गोपाल सर. अच्छा. तर शिक्षण किती झालेलं आहे तुमचं? 12वी कॉमर्स. तर मग आता सध्या तुम्ही शेतीच करता. आणि वय किती तुमचं? वय माझं आता 32. शिक्षण 12वी झालेलं आहे, 12वी कॉमर्स. मग तुम्ही एकलेचे का आणखीन भाऊ आहे? नाही, दोघं जण आहे. तर मग तुम्ही मोठे एक छोटे? मी मोठा आहे. मोठे आहे. तर मग लहान काय करतो? अकॅडमीमध्ये सर. अच्छा. तर मग आई वडील ते आहे का? हो मग तुमचं गावाकडे काही शेती वगैरे आहे का? हो. किती आहे शेती? शेती 5 एकर शेती आहे. मग ती शेती कोण करतं, तुम्हीच करता का? शेती करतो. आणि वडील काय करता मग? वडील इरिगेशनमध्ये रिटायर झाले. अच्छा. मग वडील आता रिटायर झालेले. मग ते आता काही करत नाही का, शेती करतात? काहीच नाही करत. कधी झाले रिटायर, किती वर्ष झाले रिटायर? 2002 मध्ये. 2002मध्ये रिटायर झाले. भरपूर दिवस झाले मग. तर मग तुमचं वय म्हणजे 32 आहे का? कितीचा जन्म आहे तुमचा मग? 93चा जन्म आहे. अच्छा. तर चालन. या भैयाचा जर परिचय कोणाला आवडला असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा. 80-56-53-22. तर यांचा मोबाईल नंबर आहे. जर तुम्हाला काही परिचय आवडला असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. आणि त्याचबरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे 88-063-90-616. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपलं ऑफिस सर्व समाजासाठी आहे, मुस्लिम सोडून सनी. मुस्लिम सोडून म्हणजे मुस्लिमचे पण आपण घेऊ शकतो, तसं काही नाही आहे. पण मुस्लिम समाजामध्ये त्यांना गरजच नाही आहे, कारण की त्यांचे लवकर लग्न होतात. त्यामुळं मुस्लिम समाजाचे आतापर्यंत तर आपल्याकडं आलेले पण नाही आहे आणि नाही पण आपल्याकडं. तर विधवा, घटस्फोटी ते सर्व आहे. आणि ज्या विधवा, घटस्फोटी त्या मुली आहेत त्यांची आपण कुठलीही फीस घेत नाही. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.